नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. ही अश्विनी. चला आता अश्विनीच्या स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ बघायला जायचं आहे. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत त्या पिठाच्या मिरच्या. त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. या मिरच्या आणल्या आहेत. अशा बाजारात आता मिरच्या येतात. ही मिरची बघा, धुवून घेतली आहे, देठ काढून घेतला आहे, मध्ये अशी कापून घेतली आहे. आता इथे ज्या बिया दिसत आहेत ह्या जर तुम्हाला नको असतील तर अवश्य तुम्ही सर्व बिया काढून टाका, नाहीतर बिया ठेवल्यात तरी चालेल. एवढी तिखट ही मिरची नसते. आता ह्याच्यामध्ये जे पीठ भरायचं आहे त्याचं साहित्य पाहून घेऊया. डाळीचं पीठ आहे, हा ओला नारळ आहे, दाण्याचं कूट, जिरा पावडर, कोथिंबीर, मीठ आणि तीळ. याच्यामध्ये हळद, हिंग आणि गोड तेल ठेवलेलं नाही आहे. गोड तेल म्हणजे एक 2-3 चमचेच लागतं. 2 चमचे पकडा, खायचे 2 चमचे तेल लागणार आहे. हे सर्व सुके मसाले जे आत्ता आपण घेतले ते सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तेल, हळद आणि हिंग घालून घेऊया आणि तो सर्व मसाला मिरचीमध्ये भरायचा आणि फोडणी करून या मिरच्या परतायला ठेवायच्या. झकास मिरची तयार होते. नाव आहे पिठाची मिरची. हे पहा, आपण एक रिकामा वाडगा घेतला आहे, त्यात आपण ही सर्व पिठं एकत्र करून घेऊया. पिठं म्हणजे डाळीचं पीठ आहे, मसाला म्हणायचं आहे मला. नारळाचं चव घेतला आहे, नारळाचं चव म्हणतात. दाण्याचं कूट, याच्यातच थोडेसे तीळ घातले आहेत, थोडे मी फोडणीमध्ये घालायला ठेवले आहेत. हे मीठ घातलं आहे. मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे. हे सर्वच पदार्थ तुमच्या अंदाजाने घालायचे आहेत. तुम्ही मिरच्या किती करणार त्यासाठी साधारण अंदाज घेऊनच आपण सर्व साहित्य घालायचं. याच्यातच कोथिंबीर घालून द्यायची आहे. आता याच्यात हळद आणि हिंग मी तुम्हाला दाखवलं नव्हतं, ठेवलं नव्हतं, म्हणजे हे बघा, हिंग घालून घेतला आहे. हिंग मी शक्यतो सर्व पदार्थात, म्हणजे तिखटाच्या सर्व पदार्थात हिंग माझा असतो. हळद घातली आहे, हळदीने रंग चांगला येईल. फोडणीत सुद्धा आपल्याला हळद घालायचीच आहे. थोडंसं जिरं घालून घेतलं आहे. जिरं पावडर घातली आहे, पण थोडंसं जिरंही घालून घेतलं आहे. हे बघा, एवढंच तेल घातलं आहे. खायचे 2 चमचे तेल होईल हे. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करूया आणि मिरचीमध्ये भरून घेऊया आणि मग फोडणी करूया आणि त्या मिरच्या परतायला ठेवूया की झाली पिठाची मिरची. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया. थोडंसं ह्याला पाणी लागणार आहे. थोडंसं पाणी शिंपडून हे सर्व जरा ओलसर करून घेऊया आणि मिरचीमध्ये भरून घेऊया. हे पहा, ह्याच्यामध्ये मी एवढंच पाणी घालून घेतलं आहे. अगदी 1 चमचा पाणी आहे. आता हे हाताने कालवून घेत आहे. आपण जे सर्व साहित्य एकत्र केलं त्यावर थोडासा पाण्याचा हापका मारला होता आणि सर्व पीठ एकत्र केलं आणि सर्व मिरच्यांमध्ये भरून घेतलं आहे. आता आपण फोडणी करायची आहे आणि या सर्व मिरच्या फ्राय करायला ठेवायच्या आहेत. झाकण ठेवायचं नाही आहे, बारीक गॅसवर फक्त परतत राहायचं आहे. या 2 मिरच्यांना बघा, पीठ पुरलं नाही तरी पण त्याच्यामध्ये आपण आता टाकून द्यायच्या आहेत. आपण फोडणी करायची, त्याच्यामध्ये त्याही घालून द्यायच्या आणि मस्त पिठाच्या मिरच्या तयार करायच्या. आता हे पीठ बाहेर येत नाही म्हणून थोडंसं पाणी आणि तेल असं घालून प्रत्येक मिरचीमध्ये पहा मी ते बसवून घेतलं आहे. थोडंसं ओलसर करायचं ते. आता फोडणी करूया आणि मिरच्या फ्राय करूया. आता आपल्याला मिरच्या फ्राय करायच्या आहेत. त्यासाठी तेल घालून घेतलं आहे, फ्राय पॅन घेतलेला आहे. थोडंसं पसरट भांडं घ्यायचं, त्या मिरच्या एकमेकावर बसायला नको आहेत आपल्याला. मोहरी घातली आहे. फोडणीसारखी फोडणी करायची म्हणजे अजून त्याला चव छान येते. मोहरी घातली आहे, जिरं घातलं आहे, हिंग घातला आहे. हिंग मी पिठामध्ये पण घातला आहे, त्या हिशोबाने ह्याच्यात थोडासा घालायचा आहे. आणि ह्याच्यात पण थोडेसे हळद घालून घेतले आहे, थोडेसे तीळ घालून घेतले आहेत.
गॅस थोडासा मोठा करूया, आपली फोडणी अजून तयार व्हायची आहे। फोडणी कच्ची राहिली तर मिरची चांगली लागणार नाही। कुठलीही भाजी आमटी तुम्ही फोडणी जर कच्ची राहिली ना तर चांगली होत नाही आपली। हे बघा, गॅस बारीक केलेला आहे, फोडणी तयार झाली आहे। या सर्व मिरच्या आपण ह्याच्यामध्ये सोडून देऊया। गॅस आता बारीक करायचा आहे, आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे आणि ह्या फक्त परतत राहायचं आहे। आपण ज्या मिरच्या बघा तेलावर घातल्या फोडणीवर, त्या या पद्धतीने झाल्या आहेत। एक 5 मिनटं झाली आहेत। मी मध्ये फक्त त्या उलट्या करून घेतल्या चमच्याने, कालथ्याने सुद्धा होतात, चमच्याने होतात। हे बघा, पीठ कुठल्याही मिरचीचं बाहेर आलेलं नाही आहे, म्हणून पाणी आणि तेल असं घालायचं की ते बाहेर येत नाही। आणि पीठ पण शिजतं बरं का असं। मग तुम्ही म्हणा तुमच्या मनात येईल असं केल्याने पीठ शिजेल का, तर एकदा करून बघा, पीठ पण शिजतं। फक्त गॅस एकदम लहान ठेवायचा, झाकण ठेवायचं नाही। झाकण ठेवलं तर काय होईल, या सर्व मिरच्यांची सालं निघून येतील आणि मग ती मिरची खायला तुम्हाला मजा येणार नाही। तर आता अशा या मिरच्या अजून 1-2 मिनटं आपण ठेवूया आणि गॅस बंद करून त्या पॅन गरम आहे त्यामध्येच ठेवून देऊया आणि मग काढून घेऊया। या पिठाच्या मिरच्या सर्व तयार झाल्या आहेत। अजून एक 5 मिनटं मी ठेवल्या होत्या। कालथ्याने पण या बघा उलट सुलट मी करत आहे, तरी पीठ त्याचं बाहेर येत नाही। आता या मिरच्या तयार झालेल्या आहेत। गॅस बंद करूया। पॅन हा गरम आहे, त्याच्यामध्येच या अजून एक थोडा वेळ ठेवूया आणि मग काढून घेऊया। अशी बनली आपली पिठाची मिरची। अशा प्रकारे बनली पिठाची मिरची, झकास झाली आहे। मी खाऊन पाहिले आहे, एकदम छान झाली आहे। एक 10 मिनटात तयार झाली आहे। सर्व साहित्य एकत्र करून एक 15 मिनटं मिरची बनवायला लागली आहेत। ही मिरची जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे। तोपर्यंत बाय बाय। नमस्कार, कसा वाटला आजचा पदार्थ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे।